राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर निवडणूक आयोगाकडून एक पत्र आलेलं आहे. काय या पत्रात नमूद करण्यात आलेले काय सांग? निवडणूक आयोगाबरोबर कुठल्याही राजकीय पक्षाचा नियमितपणे वेगवेगळ्या कारणाच्या करता पत्रव्यवहार असतो. ज्या वेळेला आणि अजून एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही राजकीय पक्षाच्या करता शासकीय कार्यालय म्हणजे निवडणूक आयोग असतं आणि राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला कुठल्याही बैठका होतात, जे काही ठराव होतात, हे निवडणूक आयोगाला पत्र पाठवून कळवायचे असतात. आणि जर आम्हाला काही त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून अपेक्षित असेल, काही मागणी करायची असेल, तर त्याच्या संदर्भातलाही पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडे होत असतो. आणि पक्षांतर्गत जे काही ठराव होतात हे कळवल्यानंतर त्याला अनुषंगिक जे कागदपत्र द्यायचे असतात ते निवडणूक आयोगाला मागण्याचा अधिकार असतो. आणि या पद्धतीनं आमच्याकडून जो पत्रव्यवहार त्या निवडणूक आयोगाला झालेला आहे त्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने त्यांनी उलट टपाली आम्हाला असं कळवलेलं आहे की आपण जे कळवलेलं आहे त्याच्यामध्ये अमुक एका मुद्द्याच्या संदर्भात आम्हाला अधिकचा तपशील किंवा अधिकची कागदपत्र आपल्याकडून पाठवून द्यावीत. एवढं ते सरळ जे नियमितपणे होणारा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरचा भाग जसा असतो तशा पद्धतीचं ते पत्र आहे. त्याच्यामध्ये कुठलेही वादग्रस्त वाटावं असं त्याच्यामध्ये काहीही नाही. सर, खरं तर 26 फेब्रुवारी 2024ला सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडून पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं. त्यामध्ये बदल सुचवण्यात आले, परंतु ते बदल सुचवले नाही असं त्या पत्रात नमूद केलेलं आहे. एक लक्षात घ्या, राजकीय पक्षांना त्यांच्या पक्षाच्या संदर्भाने नियमामध्ये राहून पक्षाच्या घटनेच्या अनुषंगानं जे राष्ट्रीय अध्यक्षांना अधिकार असतात त्या अधिकाराच्या अनुषंगानं त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला आम्हाला जे काही ठरवायचं असेल, आमच्या पक्षांतर्गत काही विषय असतील ते निवडणूक आयोगाला आम्हाला कळवावे लागतात. ते पक्षाच्या वेगवेगळ्या कलमांच्या आधारे ते कळवावे लागतात. पक्षाची धोरणं, जी उद्दिष्ट जी घटनेमध्ये नमूद केलेली असतात त्या अनुषंगानं राष्ट्रीय अध्यक्षांना असलेल्या अधिकारामध्ये, राष्ट्रीय कार्यकारिणीला असलेल्या अधिकारामध्ये त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी आम्हाला कालाच्या अनुषंगानं, कालानुरूप परिस्थितीच्या अनुषंगानं जे काही आम्हाला निर्णय घ्यायचे असतात, जे पक्षामध्ये घेतले जातात. पत्रात काय त्रुटी राहिलेत का सर? त्रुटी वगैरे काही नाही राहिलेल्या. एखाद्या पत्र ज्या वेळेला रिझर्वेशन आपण एखादं देतो त्यावेळेला त्याला अनुषंगिक डॉक्युमेंट्स असतात. त्या डॉक्युमेंटमधलं एखादं डॉक्युमेंट कदाचित राहिलेलं असू शकतं. ते आम्ही तपासून बघू. नेमकं त्यांना काय मागणी करायची आमच्याकडं हे एकदा लक्षात आलं की ते दिलं जाईल. एकंदरीत प्रफुल्ल पटेल यांनी देखील कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं. आता निवडणूक आयोग त्या पत्रात असं नमूद करते. कुठे एकंदरीत यामुळे ही परिस्थिती उद्भवली? निवडणूक आयोगाने त्या पत्राचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्या पत्र काही सुद्धा नाही, त्याचा संदर्भच नाही. मुळातच असं आहे की आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीने एकमताने सुनेत्रा वहिनींना निवड केल्यानंतर त्यानंतर सुनेत्रा वहिनींनी जी काही पत्र पाठवली, त्यामुळे अजितदादाच्या पश्चात वहिनींच्या अध्यक्ष निवड होईपर्यंतच्या काळामध्ये कुठलाही पत्रव्यवहार जो काही केला गेलेला आहे तो पत्रव्यवहार ग्राह्यच धरला जाऊ नये अशा पद्धतीचं यापूर्वीच त्या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे. ज्या वेळेला एखाद्या राजकीय पक्षाचा सर्वोच्च प्रमुख निवडणूक आयोगाला जे कळवतो त्या अनुषंगानं निवडणूक आयोग हे कारवाई करत असतं. हे जे पत्र आहे ते सुनेत्रा वहिनींचं राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर 10 मार्च रोजी जे पाठवलेलं पत्र आहे आणि 7 एप्रिल रोजी जे पत्र पाठवलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगानं काही तपशील त्यांनी मागितलेला आहे. अधिकचा तपशील जो आहे तो मागितलेला आहे, तर तो देण्याच्या करता आमचे ऑफिस काम करेल. पण सर, प्रफुल्ल पटेल यांनी त्यावेळेस पत्र नसतं दिलं तर ही परिस्थिती उद्भवलीच नसती, कारण वहिनींना पत्र कुठली परिस्थिती उद्भवली आहे? हे आता ही पत्र जे नाही, हे त्याचा संदर्भच नाही. हे पत्र आम्हीच पाठवलेल्या पत्राच्या अनुषंगाने आलेलं पत्र आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय, रुटीन प्रोसिजरचा भाग आहे. नक्कीच हे उमेश पाटील आहेत. खरं तर जे पत्रासंदर्भात जे काही नमूद केलेलं आहे ती सर्व माहिती आहे ती उमेश पाटील यांनी दिलेली पाहावयास आहे. कॅमेरा पर्सन अभिजित विशेष समिती पकापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.